उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युतीबाबत राज ठाकरे यांनी सकारात्मक वक्तव्य केले। आमच्यातील भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं विधान राज ठाकरे यांनी केलं। महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करण्यास मला अडचण नव्हती असं राज ठाकरे म्हणाले। एकत्र येणं कठीण नाही, विषय फक्त इच्छेचा आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय। सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, आपण बघतोय की राज ठाकरे एकंदरीत जी काही भूमिका स्पष्ट करतायत या सगळ्या मुलाखती दरम्यान, त्याच्यातून कुठेतरी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात काही विधानं समोर येताना दिसतात। विषय फक्त इच्छेचा आहे, समोरच्याच्या इच्छेचा आहे असं म्हणतात। नेमकं काय सुचवतात राज ठाकरे यातून? अगदी बरोबर आहे रिद्धी। खरं तर आपण बघितलं असेल तर प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती मागील काही वर्षापासून की दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत। अनेकदा अनेकांनी इच्छा देखील व्यक्त केली, दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी असं देखील म्हटलं होतं की दोन हे ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राचा वेगळा विकास होऊ शकतो, एक वेगळा विचार येऊ शकतो। आणि आपण जर बघितलं असेल तर राज ठाकरे यांनी आज स्वतः मुलाखतीमध्ये खऱ्या अर्थाने भाष्य केलंय। यापूर्वी असा एकदा प्रयत्न झाला होता, बाळा नांदगावकरांनी हा प्रस्ताव घेऊन गेले होते, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नव्हता। मात्र आता स्वतः राज ठाकरे म्हणतात की मराठी माणसाच्या हितासाठी मला काही अडचण नाही, हरकत नाही। त्यामुळे आता उद्धव ठाकरे हा प्रस्ताव राज ठाकरे आज जे बोलले तो स्वीकारतात का? कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे। गेली अनेक वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे। मात्र आता राज्यातलं राजकारण बदललेलं आहे। भाजप राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे आणि त्यांच्या तोडीस तोड एकनाथ शिंदेची शिवसेना, अर्थात शिवसेनेचे दोन पार्ट झालेत। त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला उभारी घ्यायची असेल तर त्यांचे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील अर्थातच उभारी घ्यावी लागेल। कारण मागील काही निवडणुका जर बघितल्या असेल विधी तर त्यांचाही ज्या पद्धतीने सपाटून पराभव होतोय, त्यामुळे या दोन्ही भावांनी एकत्र येऊन पुढच्या निवडणुका लढाव्यात अशी इच्छा अनेकांची आहे। राज ठाकरेंनी ती आता बोलून दाखवलेलीच आहे। आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात, कारण ज्या पद्धतीने आपण मागील काही महिन्यामध्ये बघितलं असेल मनसे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र येईल असं म्हटलं जात होतं। कारण ज्या पद्धतीने राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेचे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भेटीगाठी घेत आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही वेगळी नांदी पाहायला मिळते का? यातच आता राज ठाकरेंनी आज मुलाखतीत केलेलं भाष्य म्हणजे दोन जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर अर्थातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं। आता या जर तरच्या गोष्टी आहेत रिद्धी, राज ठाकरेंनी एक हात पुढे दिलेला आहे। कारण मागे देखील राज ठाकरेंच्या मनसेतील काही नेते, प्रमुख नेते म्हणत होते की राज ठाकरेंनी एक हात पुढे केला होता, मात्र उद्धव ठाकरेंकडून तो एक हात पुढे आला नव्हता। याआधीच अशी समीकरणं रंगवली जात होती की दोन भाऊ एकत्र होतील। मात्र आता राज्याचं राजकारण बघता खरंच दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे का? मुंबई महानगरपालिकेसाठी दोन भावांनी एकत्र यायला हवं का? कारण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, आगामी महानगरपालिका निवडणुका जर जिंकायच्या असतील तर मनसेची साथ जर मिळाली तर नक्कीच त्यामध्ये फरक पडू शकतो। त्यामुळे राज ठाकरेंनी आता ही टाळी दिलेली आहे। आता उद्धव ठाकरेला प्रतिसाद कसा देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे रिद्धी। सुशांत, असं आता तुम्ही म्हणालात की इतर सगळ्या बाबी आहेतच, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही इच्छा बऱ्याच वर्षापासूनची मराठी माणसाची आहे। आता आपण सध्याच्या क्षणाला तुम्ही म्हणालात तसा आगामी निवडणुकांचा विचार करूया, विशेषतः बीएमसीचा विचार करूया। त्या दृष्टीने जर विचार केला तर ही गोष्ट फायद्याची ठरू शकते का? कारण राज ठाकरेंनी आता कुठेतरी एक पाऊल पुढे उचललंय का असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या या भूमिकेनंतर। अगदी बरोबर आहे। कारण बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिकेचा आपण विचार धरू, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे, त्याचसोबत मनसेची ताकद आहे। जर या दोन्ही ताकदी एकत्र आल्या तर नक्कीच फरक पडू शकतो। कारण सध्या शिंदेची शिवसेना असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, शिवसेना ही दोन भागामध्ये विभागली गेली आहे, दोन पक्ष झालेले आहेत शिवसेनेचे। त्यामुळे अर्थातच मतं जी आहेत ती विभागली गेलेली आहे। त्यात भाजपसारखा बलाढ्य पक्ष आहे, एकीकडे भाजपची केंद्रात सत्ता आहे, राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि 2017च्या मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर मुंबई महानगरपालिकेत भाजप स्वतंत्र लढून भाजपनं सर्वाधिक जागा, बऱ्यापैकी जागा जिंकून आल्या होत्या। भाजप
त्यावेळी महापौर आपला बसू शकला होता, मात्र त्यावेळी राज्यात महायुतीचं सरकार होतं, त्यांचं युतीचं सरकार होतं, त्यामुळे भाजपनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पद दिलं. मात्र यावेळी समीकरणं वेगळी आहेत. भाजप राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णतः विरोधात आहेत. एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजपसोबत आहेत. त्यामुळे या पालिका निवडणुकीमध्ये आपला महापौर बसवावा यासाठी भाजप इच्छुक आहेत, अशी भाजपची तयारी देखील आहे. आणि विधानसभेचे निकाल बघता भाजपला ते सहज सोपं आहे. अशात जर भाजपला रोखायचं असेल तर दोन ठाकरे बंधूंनी अर्थात मुंबईमध्ये एकत्र येणं गरजेचं आहे, असं प्रत्येक मराठी माणसाचं म्हणणं आहे. कारण जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपला कुठेतरी रोखू शकतं आणि जर हे वेगळे लढले, त्यामुळे अर्थातच हे दोन्ही नेते आता काय विचार करतायत. राज ठाकरेंतर एक हात पुढे दिलाय, कारण राज ठाकरेंची देखील हिंदुत्वाची भूमिका आहे. मराठीच्या मुद्द्यासाठी मनसे आक्रमक आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील हिंदुत्वाच्या भूमिकेवर आक्रमक दिसतात. मराठीचा मुद्दा आहे, त्यामुळे जर मराठी मतं एकत्र आणायची असतील तर दोन भावांना एकत्र येणं गरजेचं आहे. अनेकांनी यावेळी देखील सांगितलं होतं. मात्र आता हे प्रत्यक्षात आणि सत्यात उतरतं का हे बघावं लागेल. रिद्धी जी, सुशांत, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या प्रतिनिधी श्रेयस सावंत सुद्धा आपल्याशी जोडले गेलेत. श्रेयस, आता आपण बघतोय की राज ठाकरे यांनी नेमकी काय भूमिका मांडलेली आहे त्याच्यावरून चर्चा होत आहेत. दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याबद्दल निश्चित चर्चा सुरू आहे, पण या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर जर विचार करायचा झाला, आगामी निवडणुकांसाठी तो करणं महत्त्वाचंही ठरेल असं आपण म्हणूया. कार्यकर्त्यांमध्ये नेमक्या काय चर्चा आहेत याबाबत? खरं तर कार्यकर्त्यांना, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा प्रचंड आनंदच होईल. कारण मागच्या अनेक दिवसांपासून, जसं सुशांत म्हटला की अनेक दिवसांपासून ह्या सगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. ह्याच्या चर्चा हे आत्ता होत आहेत का रिद्धी? तर आत्ता होत नाही, ह्याच्या अगोदरपासून होताना दिसत आहेत. म्हणजे कोणी कोणाला टाळी दिली, कोणी कोणाला पहिला फोन केला, इथून त्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आताच्या मुलाखतीत जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा म्हणतात की मला काहीच प्रॉब्लेम नाही एकत्र यायला, आमच्या दोघांचा वाद हा कुठे ना कुठे मराठी भाषेपेक्षा सगळ्यात लहान गोष्ट आहे. त्यामुळे कुठे ना कुठे हे संकेत नसून हे खरं तर इशारा आहे. आणि तो इशारा ह्यासाठी आहे की आत्ता तरी या दोन भावंडांनी एकत्र येऊन मराठी भाषेच्या मुद्द्यावर तरी एकत्र आले पाहिजेत का, आणि ह्याचाच फरक खरं तर महापालिका निवडणुकीला पडणार आहे का, आणि तीच खरं तर फरक या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक नवी संजीवनी देईल का. कारण आपण एकंदर बघितलं, विधानसभा निवडणूक असेल, त्या निवडणुकीत मनसेला तर पराभवाला सामोरं जावं लागलं असेल, तर उद्धव ठाकरेंच्या गटाला पण कुठे ना कुठे पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष, जसं सुशांत म्हटला, त्याचा उभा राहिला होता. त्यात कुठे ना कुठे ह्या दोन भावंडांनी एकत्र आल्यानंतर एक नवी संजीवनी त्या कार्यकर्त्यांना मिळते. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे फॅक्टर जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा निर्माण होतो, आणि ठाकरे फॅक्टर जर मराठीच्या मुद्द्यावर निर्माण झाला तर त्याचा फरक, सगळ्यात मोठा फरक हा महापालिका निवडणुकीला होईल. ह्याचं चिन्ह कुठे ना कुठे दिसून येत आहे. मात्र एक आपल्याला पाहायला हवं की आता कुठे ना कुठे अजून एक वक्तव्य राज ठाकरेंनी मुलाखती केलं की आम्हाला एकत्र जरी यायचं असेल तर समोरच्या लोकांना इच्छा तरी हवी. ह्याचाच अर्थ कुठे ना कुठे राज ठाकरेंना इच्छा आहे, पण उद्धव ठाकरेंना इच्छा एकत्र येण्याची आहे का, आता त्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र या सगळ्यामध्ये जेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्र येतात असं मध्ये, त्याच कुठे ना कुठे समोर शिंदे आणि राज ठाकरे हे कुठे ना कुठे एकत्र येताना दिसत आहेत. मग शिंदेचं राज ठाकरेंचं शिवतळावरून जेवण करणं असो, किंवा राज ठाकरेंचं खऱ्या अर्थानं जे ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना जाऊन भेटणं असो, तर कुठे ना कुठे या तिन्ही फॅक्टरच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. मात्र जे तू म्हणतेस की खरं तर ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना खरं तर आनंद होईल, कारण मराठीचा मुद्दा हा दोघांचाही सिमिलर आहे, दोघांचाही एक आहे. मराठीच्या मुद्द्यावर खरं तर आता सुद्धा ज्या पहिलीपासून हिंदी जी सक्ती करण्यात यावी त्याला विरोध खऱ्या अर्थाने शिवसेने सुद्धा, म्हणजे उद्धव ठाकरे गटाने सुद्धा केलाय, तर राज ठाकरेंनी सुद्धा केलाय. तर कुठे ना कुठे या मुद्द्यावर तरी एकत्र येतील का, तर त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होती. मात्र जर एकत्र आले तर कुठे ना कुठे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि दोन्ही पक्षाला एक नवी संजीवनी मिळेल, आणि ती संजीवनी महापालिका निवडणुकीला कुठे ना कुठे मोठा फॅक्टर निर्माण होईल. हे तेवढंच खरं आहे, आणि आजचं हे वक्तव्य हे सगळ्यात महत्त्वाचं आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात असं पाहावंच लागेल आपल्याला. जी.